नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। सारिका फळगुले आणि तिचा पती रमेश फळगुले व सासू असे तिघेजण भाऊसाहेब नगर या भागात राहत होते। सारिकाचा पती रमेश हा दिवसभर कामाला जायचा, त्यामुळे घरी सासू आणि सून राहायच्या। सून सारिका स्वभावाला चंचल होती। पती दिवसभर घरी नसल्यामुळे सारिकाची नजर एका तरुणावर पडली आणि तिचे प्रेम झाले। पती कामावर गेला की ती आपल्या प्रियकराला भेटायला घरी बोलवत असे। नेहमीप्रमाणे एके दिवशी सारिकाने आपल्या प्रियकराला घरी भेटायला बोलावले। तेव्हा दुपारची वेळ होती। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळे आपापल्या घरात होते। बाहेर शांतता होती। याच संधीचा फायदा सारिकाने घेतला होता। प्रियकर राजेश याच्यासोबत तिचे शारीरिक संबंध सुरू झाले। सासू सावित्रीबाई ही जेवण करून झोपलेली होती। अचानक तिला जाग आली, त्यामुळे ती पाणी पिण्यासाठी किचनकडे गेली। तेव्हा तिला सुनीच्या बेडरूममधून कसला तरी आवाज आला, म्हणून तिने दाराच्या फटीतून पाहिले। आतील दृश्य पाहून तिला धक्काच बसला। ती अर्ध्या तासापासून हे दृश्य बघत होती। काही वेळानंतर तिचा प्रियकर तेथून निघून गेला आणि सारिका पण बाहेर आली। समोर सासूला पाहताच ती खूप घाबरली। सासू सावित्रीबाईने तिला धमकावले आणि म्हटले, माझ्या मुलाला हा सर्व प्रकार मी सांगणार आहे। त्यामुळे सारिकाला प्रचंड भीती वाटू लागली। तिला वाटत होते की आपला संसार मोडेल आणि समाजात आपली बदनामी होईल, म्हणून तिने लगेच प्रियकराला फोन लावला आणि घरी बोलावून घेतले। दोघांनी मिळून सारिकाबाईचा गळा दाबला। काही क्षणात तिचा मृत्यू झाला। प्रियकर हा आपल्या घरी निघून गेला। आपल्यावर संशय येऊ नये म्हणून सारिकाही रडतच घराच्या बाहेर पडली आणि आरडाओरडा करून गावातील लोक जमा केली। लोकांनी सावित्रीबाईला पाहिले, मात्र सावित्रीबाई ही मृत अवस्थेत पडलेली दिसली। सावित्रीबाई म्हातारी असल्यामुळे लोकांनी फारसे लक्ष दिले नाही। त्यांना वाटले वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला असेल। सावित्रीबाईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली। सावित्रीबाईची नात ही दीपाली MBBSचं शिक्षण घेत होती। ती आपल्या आजीच्या शेवटच्या अंत्यसंस्काराला आली। तिने आजीला निरखून पाहिले असता तिला आजीच्या गळ्यावर काहीतरी व्रण असल्याचे दिसले। तिने जेव्हा बारकाईने आजीच्या गळ्याकडे बघितले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण गळ्यावर जे खुणा होत्या त्या चक्क दोरीच्या होत्या, ते स्पष्ट दिसत होतं। आजीचा अचानक मृत्यू झाला नाही तर चक्क तिचा खून झाला आहे हे तिच्या लक्षात आले। दीपाली नातींनी सगळ्यांना ओरडून सांगितले, माझ्या आजीचा खून झालेला आहे। सारिकाच्या पतीला आधीपासूनच सारिकावर संशय होता, त्यामुळे सारिकाच्या पतीने या गोष्टीला गांभीर्याने घेतले। त्याने सावित्रीबाईचा मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला। तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले, सावित्रीबाईचा श्वास गुदमरून जीव गेलेला आहे। त्यामुळे सारिकाचा पती विजय याला पत्नीवर संशय आला आणि त्याने पत्नीविरोधात तक्रार दिली। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले। सावित्रीबाईचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टम करता पाठवून दिले। पोलिसांनी सारिकाची विचारपूस केली। तिने आपला गुन्हा कबूल केला। सारिकाने पोलिसांना सांगितले की दुपारची वेळ होती, माझी सासू जेवण करून झोपलेली होती, तेव्हा मी माझ्या प्रियकराला घरात बोलावले। माझे संबंध सुरू असताना सासू अचानक उठली आणि तिने अर्ध्या तासापासून आमचा हा सगळा प्रकार पाहिला, म्हणून सासूने मला धमकी दिली, तुझे अनैतिक संबंध आहे हे सगळं मी माझ्या मुलाला सांगेल। या भीतीमुळे मी प्रियकराला बोलावले आणि दोघांनी मिळून गळा दाबून तिचा खून केला, असे तिने कबूल केले। पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या। क्षणिक सुखासाठी वयाच्या 30 वर्षातच सारिका ही जेलमध्ये गेली। तिला एक चांगला पती असूनही ती अनैतिक मार्गाने गेली। क्षणिक सुखासाठी स्वतःच्या हाताने आपला संसार उद्ध्वस्त केला। हल्ली अनैतिक संबंधामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे। अनैतिक संबंध हे जास्त वेळ लपून राहत नाही। गुन्हेगाराला सजा शेवटी मिळतेच। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।